सकाळ सकाळी पहाटे येरवाळी आम्ही निघालो देवदर्शनासाठी कोल्हापूर दरबारी. आणि आम्ही पाटे पाटे सकाळी सकाळी निघालोय बघा कोल्हापूरच्या दिशेनं, रांग बिंग रिंग बिंग करत. आणि बघा आम्ही निघाल्यानंतर सूर्यदेव वर आलाय. आज सकाळ सकाळचा सूर्यदेव बघितला आणि आम्ही पोचलो ज्योतिबाच्या दर्शन, आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला. कुलदैवताचं दर्शन घेतलं आणि मस्त मध्ये मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. राजवीरसुद्धा जय बाप्पा करत होता आणि आरती झाली. आरती झाल्यानंतर राजवीरनं पण प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर आम्ही माता यमाईच्या दर्शनाला आलो. त्यानंतर थोडीशी भेळ खाल्ली आणि आम्ही कोल्हापुरात आलो. कोल्हापुरात आल्यानंतर तारा राणीचा हा पुतळा आपल्याला नेहमीच बघायला मिळतो, जो आदर्श आहे आपल्यासाठी. त्यानंतर आम्ही अखंड कुलस्वामिनी जी महाराष्ट्राची आहेत, महालक्ष्मी, तिचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण चिमणी कावळाओढ बघितला असेल, पण ही खूपच उडवत होती. आणि इथनं आम्ही आलो एका मॉलमध्ये. लय मोठा ह्या मॉल, कसलाच्या कसला. आणि मग आम्ही जरा राजवीर जरा गाडी फिरवायला लागला, त्याला बी भारी वाटायला लागलं होतं. मग आम्हाला एक बघायचा होता चित्रपट, तो म्हणजे आपला सर्वांचा आवडता छावा चित्रपट, जो राजवीरला आम्हाला पहिला कुठला चित्रपट दाखवायचा होता तर छावा. आणि हे बघितलं, वातावरण कसं मस्त मध्ये केलंय, जेणेकरून सगळा ऐतिहासिक फील आला पाहिजे. आणि हा चित्रपट बघायला आम्ही खास कोल्हापूरला आलो होतो. देवाचं दर्शन झालं. राजवीर सुद्धा चित्रपट बघायला लागला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय करत होता. पण पिक्चर बघता बघता अनेक क्षण यायला लागले की जेणेकरून आतून मन असं पिळवून टाकत होतं, डोकं एकदम भनभनायला लागत होतं. असं वाटत होतं की आता काय करावं आणि काय करू नये. शेवटचा सीन बघून तर खूप त्रास झाला आणि प्रिया रडायला लागली होती. मला पण खूप त्रास व्हायला लागला होता. खरंच धर्मवीर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय करून ठेवले ना, ते खूप मोठं आहे मित्रांनो. धर्मासाठी, फक्त आणि फक्त धर्मासाठी, एवढं लक्षात ठेवा. त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, एवढं सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला असंच ठेवायचं, एवढं लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं सर्व मित्रांना एकच सांगणं आहे, तुम्ही कुणासाठी काम करता हे महत्त्वाचं नाही मित्रांनो. ज्यावेळेला देवावर, देशावर, धर्मावर संकट येईल, त्यावेळी तुम्ही एकत्र राहा आणि धर्मासाठी लढा. ज्यावेळी धर्मावर संकट येईल, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मावर संभाजी महाराजांचं बलिदान नेहमी लक्षात ठेवा. फक्त धर्मासाठी काम करायचं हाच विचार घेऊन कराडकडे